नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण नालायक निरूपाने मीराला जीवे मारण्यासाठी विषाचा मोठा डाव रचलेला आपण बघणार आहोत. तर इथे आता पंकज हळूच आपल्या मम्माकडे डोकावून बघत असतो. देविकाचा फोन चालू असतो. आता निरूपा इथे हॉलमध्ये चहा पीत बसलेली असते. तेव्हा पंकज लागतो, बेबी तू फोन चालूच असू दे, बघ समोरच मम्मा बसलेली आहे. आता मी तिच्याकडे जातो आणि तिला कसं घोळात घेतो ना तू बघच. आणि मग एकदा का मम्माला घोळात घेतलं की बरोबर तुला घरात आणण्याची परवानगी देणार मम्मा. तू फोन चालूच ठेवा, मी फोन माझ्या जवळच ठेवतो. जे काही आमच्यात बोलणं होईल ना ते बेबी तुला नक्कीच ऐकू येईल. असे म्हणत आता तोऱ्यातच पंकज लगेच इथे निरूपाजवळ येऊन बसतो आणि मला लागतो, मम्मा काय चालू आहे तुझं? तेव्हा निरूपा मला लागते, दिसत नाही, अरे चहा पिते ना. त्यावर पंकज लागतो, मम्मा तू कसली सॉलिड आहे ना. अगं म्हणजे तुला जे काही करायचं असतं ना ते अगदी ठरवून तू करत असते. तेव्हा निरूपा मला लागते, कशाबद्दल बोलायला आहे तू? त्यावर पंकज लागतो, मम्मा आता सत्याबद्दलच म्हण की. अगं जे काही फासे टाकायचे ठरवले होते ते अगदी बरोबर टाकले की, त्या सत्याची कशी वाट लावली. त्यावर निरूपा मला लागते, पंकज अरे पण प्रत्येक वेळेचे डाव साधले जातात असं नाही ना रे. आता बघ, काल आपण त्या सत्याची प्रॉपर्टी हडवण्यासाठी एवढा मोठा डाव आखला होता, पण नाही, आपले फासे तुटले की. कुठे आपल्याला हवं तसं झालं नाही झालं ना. त्यावर पंकज लागतो, मम्मा अगं हार जीत चालूच असते, कधी असं तर कधी तसं, पण तू एक नंबर सॉलिड आहे मम्मा. खरंच तू जे करते ना ते मला खूप आवडतं. त्यावर लगेच आता निरूपा लागते, करणार मला जे हवं तेच मी करणार पंकज. कारण या घरात फक्त आपल्या दोघांचंच राज्य चालायला पाहिजे. आपल्या दोघांची ना आपण एक अशी टीम करूया, तू आणि मी मस्त आनंदात राहायचं, आपल्याला हवं तसं जगायचं, हवं तसं करायचं. त्यावर पंकज लागतो, चालेल मम्मा, पण आपल्या दोघांची टीम बरोबर वाटत नाही गं, आपण तिघांची टीम करायची का? त्यावर निरूपा मला लागते, काय तिघांची टीम? ही तिसरी कोण आहे व्यक्ती? नाही नाही नाही, आपण दोघेच बरे आहोत. त्यावर पंकज लागतो, मम्मा तू मी आणि आपल्या मदतीला आपण देविकाला पण घेऊया की घरात, तीही आपल्या टीममध्ये सामील होईल आणि त्याचा तुला फायदा होईल मम्मा. त्यावर निरूपा मला लागते, डोक्यावर पडलाय का तू? तुला काही अक्कल वगैरे आहे का? त्या देविकाला मी अजिबात घरात घेणार नाही. त्यावर पंकज लागतो, मम्मा असं नको ना करू गं, तिची चूक झाली माहिती आहे, पण आपण एकदा तिला माफ करू. तुझा नक्की जो काही डाव आहे ना त्यात तुला देविका नक्की मदत करेल. हे बघ, तुझी कामं अगदी सोपी होतील, ती प्रत्येक वेळेस तुझी साथ देईल ग मम्मा. त्यावर निरूपा मला लागते, मला गरज नाही आहे तिच्या साथीची, सांगितलेलं कळत नाही. आता इकडे देविकाला धक्का बसतो. आता मात्र ही बाई तर ऐकायला तयारच नाही आहे. त्यावर लगेच पंकज लागतो, मम्मा पण प्लीज ऐकून घे. त्यावर निरूपा मला लागते, गप्पा बसायचा, त्या देविकाशी कुठलाही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नको. आणि जर तुला एवढाच तिचा पुळका येत असेल ना तर निघ, चल निघ या घरातनं बाहेर आणि तिच्याबरोबर जिथे असेल ना तिथे राहायचं. तू जॉक करत होता ना तिला घरात आणण्याचा. त्यावर पंकज हो म्हणू लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ठीक आहे, जर तू खरंच म्हणत असशील ना तर दरवाजा मोकळा आहे, निघायचं. तुला माझ्या टीममध्ये घेतलं आहे म्हणून डोक्यावर चढू नको, नाहीतर तुला कधी खाली आपटेल ना ते कळणार नाही. आणि ती देविका आपल्या टीममध्ये अजिबात सामील करू शकत नाही आहे मी. काम बिगाडा, ते म्हणतात ना, तीन तिगाडा काम बिगाडा, ते तसलं नको आहे मला. आपण दोघेच या टीममध्ये असणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या देविकाचा फोन वगैरे येत नाही ना तुला? तेव्हा पंकज लागतो, नाही मम्मा. आता देविकाला तर धक्काच बसतो, अरे बापरे, ही बाई तर ऐकायला तयारच नाही आहे. त्यावर निरूपा बोलू लागते, जर तिचा फोन आला ना सरळ सरळ सांग तिला मला घटस्फोट हवा आहे म्हणून. आणि एकदा का तिला घटस्फोट दिला ना की पंकज, एखाद्या श्रीमंत पोरीबरोबर मी तुझं लग्न लावून देणार आहे. आणि मग बघ, तुला एक श्रीमंत बायको मिळेल. ती देविका गेली खड्ड्यात आणि पुन्हा जर तिला घरात आणण्याचं नाव घेतलं ना तुझी वाट लावून टाकेल. असे म्हणत आता निरूपा तिकडनं निघून जाते. आता मात्र देविकाला तर मोठा धक्का बसलेला असतो. अरे बापरे, ही बाई तर पंकजचं दुसरं लग्न करायला तयार आहे, आता मी काय करू? त्याच वेळेस पंकज मोबाईल हातात घेऊन बघतो. अरे बापरे, कॉल चालूच होता, म्हणजे सगळं बेबीने ऐकलंय. देविका लगेच फोन कट करून टाकते. तर इकडे
संध्याकाळची वेळ झालेली असते. मीरा आता हॉलमध्ये भाजी निवडत असतानाच तिकडे निरूपा येते. आता लगेच निरूपा पटकन बबड्या बबड्या असे आवाज देते. पंकज येतो. मम्मा काय झालं? तेव्हा निरूपा म्हणू लागते, बबड्या चल मी तुझ्या डोक्याला ना मस्त तेल लावून देते, जा पटकन तेल घेऊन ये. आता पंकज पटकन तेल घेऊन येतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बैस की बबड्या, मी तुला जे आवडतं ना ते सगळं करते. मी उद्या तुझ्या आवडीचं सगळं करणार आहे, पण पटपट खाऊन घ्या. तो सत्या हावरट कधी सगळं संपवेल ना तुला कळणार पण नाही. त्यावर लगेच आता पंकज लागतो, हो असाच आहे दुसऱ्यांच्या पोळीवरती हात मारणारा. तेव्हा निरूपा मात्र हसू लागते. मीराला मात्र खूपच राग येतो. मीरा आता दोघांकडे रागाने बघत असते. निरूपा मुद्दामून तिच्यासमोर आता सत्याला नावं ठेवत असते, टोमणे मारत असते. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, पंकज अरे तुझं केस किती भारी आहे ना, नाहीतर त्या हावरट सत्याचे केस एक नंबर घाणेरडे, असं जंगल वाटतंय जंगल. हातसुद्धा घालूशी वाटत नाही त्या केसात. खरं तर ना त्या पनोतीचं ना पाळण्यातच नाव ठेवायला पाहिजे होतं, पनोती म्हणून, असे म्हणत दोघे हसू लागतात. मीरा आता भाजीपाल्याचं ताट खाली ठेवते आणि तिकडनं सरळ रागाच्या भरात आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा निरूपा बोलवते, पंकज बघतो ना कशा मिरच्या झोंबल्या तिला, अरे मुद्दामून करायले, अरे थोडीशी ठिणगी टाकली ना बरोबर असा वणवा पेटतो. आणि मग काय ही फुलवाली भडकते आणि रागाच्या भरात अशी निघून जाते. त्यावर लगेच आता पंकज लागतो, वा मम्मा तुला भारी जमतं ग त्या मीराला भडकवायचं. त्यावर लगेच आता इकडे मीरा रूममध्ये येते. सत्या मात्र बसलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो जरा बाहेर येता का, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचे. त्यावर सत्य म्हणू लागतो, काय दाखवायचे धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, चला तर खरं बाहेर. आता मीरा लगेच सत्याला बाहेर हॉलमध्ये घेऊन येते. त्याच वेळेस निरूपा मदत असते, पंकज तुला माहिती आहे या मीराला मी असा त्रास देणार आहे ना की बघ तू बघत राहशील. त्यासाठी मला तुझे लाड करावे लागतील, मग बघ मी तिला कशी माझ्या तालावर नाचवते. तेव्हा पंकज लागतो, म्हणजे मम्मा तुम्हाला प्यादं बनवते का? आता दोघे हसत असतात. त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याला हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते, बघा बघा तुमची आई काय करते. अहो तुमच्याबरोबर गोड आणि पंकजबरोबर कडू वागण्याचं हे सगळं नाटक चालू आहे, बघताय ना तुम्ही, दिसतंय ना. आता सत्य त्या दोघांकडे बघू लागतो. दोघेजण हसत असतात, खिदळत असतात. आता निरूपा आणि पंकजचं लक्ष सत्याकडे जातं. आता दोघेही पटकन उठून उभी राहतात. आता निरूपाला तर धक्का बसतो, अरे बापरे आपला सगळा खेळ आता मोडतो की काय असं तिला वाटू लागतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, सत्या बाळा ते मी. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आई तू काहीच बोलू नको. धूमकेतू अगं आईला असं वागायला मीच सांगितलं आहे. खरं तर ती पंकजबरोबर चांगलं वागते ना, ते फक्त माझ्यामुळे. आता मीराला धक्का बसतो, म्हणजे काय म्हणायलाय तुम्ही? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं माझी आई पंकजचा खूप रागराग करत होती, त्याच्याशी बोलत नव्हती, म्हणून मीच तिला सांगितलं, आई नको गं देऊ त्याला एवढी शिक्षा. अगं मी जे भोगलंय ना ते त्याला भोगायला नको, म्हणून मीच आईला सांगितलं की त्याच्याशी चांगलं वाग, जे झालं ते विसरून जा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बघ ना सत्या तुझ्या सांगण्याप्रमाणे मी बबड्याशी चांगलं वागायला लागले, गोड गोड बोलायला लागले, पण तुझी बायको माझ्यावरती संशय घेते रे. अरे बघतोयस ना सत्या तू, अरे ती ना सतत माझ्यावरती भडकत असते, मला काहीतरी नावं ठेवत असते. खरं तर सत्या मी तुझ्यावरती एवढं भरभरून प्रेम करते ना हे तिला बघवत नाही रे. तिला आपलं प्रेम बघवत नाही, म्हणूनच आपल्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि हे असं करत असते, बघ बरं. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही आई धूमकेतू असं काय बी करणार नाही, तिचा गैरसमज झाला. जाऊ दे, माणसाचे गैरसमज होतात नाही, तू नको टेन्शन घेऊ. धूमकेतू तुला पटतंय ना मी काय म्हणतो? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो चालेल. आता लगेच मीरा सत्याला तिकडनं आपल्या रूममध्ये घेऊन जाते. त्याच वेळेस आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. निरूपा मात्र खूपच भडकलेली असते. काय करू मी, काय करू असं तिचं चालू असतं. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं एवढी चिडचिड कशाला करते तू, जरा शांततेत घे ना. हे बघ आपल्याला जे काय करायचं आहे ना ते शांत डोक्याने करावं लागेल मम्मा, असं चिडचिड करून काहीच नाही होणार. त्यावर निरूपा म्हणू लागते, बाईस तू, आपल्याला ना आपल्या रस्त्यात येणारा काटा बाजूला करायचा आहे, काटा कळतंय ना तुला? त्यावर पंकज म्हणू लागतो, मम्मा मग आपल्याला त्या मीराचा काटा काढावा लागेल ना.
तेव्हा निरूपा म्हणू लागते, घपरे बेंडक, तुला ना अक्कलच कमी. अरे आपल्या रस्त्यातला काटा मीरा नाहीच आहे. अरे उलट त्या मीराला खेळवणं मला खूप आवडतं. आपल्या रस्त्यातला काटा आहे तो सत्या. तेव्हा पंकज म्हणू लागतो, सत्या? आता त्याचं काय? त्यावर निरूपा म्हणू लागते, तो सत्या आता बरा व्हायला लागलाय, चालायला फिरायला लागलाय आणि एकदा का तो पहिल्यासारखा झाला की तो आपला लवकरच डाव मोडून टाकेल. त्यामुळे आपल्याला त्या सत्याला आयुष्यभर अंथरुणात लोळवायचे पंकज. असं काहीतरी करावं लागेल ना की तो सत्य असा आपटेल ना, पुन्हा अंथरुणातनं उठण्याची त्याची हिंमत झाली नाही पाहिजे. असं काहीतरी करावं लागेल. तेव्हा पंकज लागतो, मम्मा याचा अर्थ तुझ्या डोक्यात काही शिस्त आहे का? त्यावर निरूपा म्हणू लागते, मग प्लॅन अगदी माझ्या डोक्यात चालूच असतात. पंकज आता बघ, मी असं काहीतरी करणार आहे ना, हा सत्या आयुष्यभरासाठी जागेवरती पडून राहील आणि मग आपल्याला हवं तसं आपण करणार, असं आता दोघांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी मीरा आता आनंद काकांना भेटण्यासाठी बाहेर आलेली असते. तिने आता एका ठिकाणी आनंद काकांना भेटण्यासाठी बोलावलेलं असतं. ती वाट बघत असते, आनंद काका अजून कसे आले नाही. तेवढ्याच समोरनं आनंद काका येतात. मीरा बाळा, अगं काय काम आहे, काय अडचण आहे का, सांग ना, कशासाठी बोलावलं आहे? त्यावर मीरा म्हणू लागते, आनंद काका माझं ना तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, पण आपण भेटणार आहोत हे तुम्ही बाबांना सांगितलं नाही ना? त्यावर आनंद काका म्हणू लागतात, नाही मीरा, मी सुधाकरला काहीच सांगितलं नाही. काय काम आहे सांग बरं पटकन. त्यावर मीरा म्हणू लागते, आनंद काका आधी तुम्ही मला शब्द द्या, आपण भेटलोय हे तुम्ही बाबांना कळवणार नाही ना? त्यावर आनंद काका म्हणू लागतात, नाही ग पोरी, नाही सांगणार, काय झालं? त्यावर मीरा म्हणू लागते, थांबा 1 मिनिट. मीरा आपल्या पर्समधनं लगेच आता सुधाकर भाऊंच्या लग्नातला तो फोटो काढते आणि आनंद काकांना दाखवते. आनंद काका, या फोटोत जे काही व्यक्ती आहेत ते तुम्ही ओळखता ना? म्हणजे ही बाई कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? आता लगेच सत्याची जी आई असते ना, तिचा फोटो इथे मीराने आता आनंद काकांना दाखवलेला असतो. तेव्हा आनंद काका म्हणू लागतात, ही बाई? सुधाकरच्या लग्नात ही बाई होती, पण ती कोण आहे मला नाही माहिती. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बाबा त्यांचे सगळे मित्र आहात ना ह्या फोटोत? आनंद काका तुम्ही पण आहात ना? मग बघा ना, तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी असेल ऑफिसमधली? त्यावर लगेच आनंद काका म्हणू लागतात, मीरा अगं सगळे तर ऑफिस स्टाफमधलेच आहे, पण ही बाई आमच्या ऑफिस स्टाफमध्ये नव्हती ग, ती कोण आहे मला खरंच माहिती नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरं ठीक आहे चालेल. आता मीरा लगेच तिकडनं घरी निघालेली असते. तर इकडे सकाळी सकाळी निरूपा आता साबणाचं पाणी करून सत्याच्या रूममध्ये पोछा घेऊन आलेली असते. आता सत्याच्या रूममधली फरशी ती पुसत असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आई अगं हे सगळं करायची तुला काय गरज आहे? तू कशाला दणदण करून घेते बरं? एवढं काम नको करत जाऊ ग आई. त्यावर निरूपा म्हणू लागते, सत्या बाळा, अरे मीरालाही खूप काम पडतं रे, ऑर्डर देणं, घरची कामं सांभाळणं. अरे पोरीची दगदग होते, थकते की नाही ती, म्हणून म्हटलं जरा तिला हातभार होईल, म्हणून मी ना पोछा मारायचं ठरवलं आणि तू काळजी करू नको, इतक्यात होऊन जाईल. आता निरूपाने सगळी फरशी पुसून घेतलेली असते, साफ झालेली असते. मुद्दामून आता कॉटवरनं सत्या उतरणार त्या ठिकाणी निरूपा आता बरोबर साबणाचं पाणी सांडवते आणि लगेच सत्याला म्हणू लागते, सत्या बाळा लगेच कॉटवरनं खाली उतरू नको हां, नाहीतर पडशील वगैरे, त्यामुळे ना वाळू दे आणि मग खाली उतर. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे चालेल आई. निरूपा पटकन बादली आणि पोछा घेऊन तिकडनं बाहेर निघून जाते आणि आता लगेच हॉलमध्ये येताच मुद्दामून आवाज देऊ लागते, सत्या बाळा चहा आणि नाश्ता तयार आहे, रूममध्ये आणू का, येतो बाहेर? तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही आई, अगं मी बाहेर येतो, मलाही रूममध्ये बसू बसू खूप कंटाळा आलाय ना. असे म्हणत सत्या कॉटवरनं खाली उतरतो आणि आता उभी राहून चालण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आता निरूपा आणि पंकज खिडकीच्या आड लपून पडद्याआड हळूच डोकावून बघत असतात. कधी एकदा हा सत्या पडतोय आणि आयुष्यभरासाठी जागेवरती राहतोय असं त्यांना झालेलं असतं. दोघेही खूपच आनंदाने जणू उड्या मारत असतात. त्याच वेळेस आता सत्या एक पाऊल पुढे टाकू लागतो. आता सत्याचा पाय बरोबर त्या साबणाच्या पाण्यावरती पडलेला असतो. जसा पाय सत्या उचलणार तसा आता सत्याचा पाय घसरलेला असतो. सत्या आता धपकन खाली पडणार. तेच आता ऐन वेळेस मीरा आलेली असते. मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि सत्याला आता घट्ट तिने पकडून ठेवलेलं असतं. पडणाऱ्या सत्याला मीराने थोडक्यात वाचवलेलं असतं. आता मात्र मीरा
आलेली बघताच निरूपाला आणि पंकजला खूपच राग येतो. कारण सगळा काही प्लॅन विस्कटलेला असतो ना. पडता पडता सत्य वाचलेलं असतो. निरूपा मात्र रागाने मीराकडे बघू लागते. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू बरं झालंस तू आली, नाहीतर माझं आज काही खरं नव्हतं, मी पडलो असतो गं. त्यावर मीरा म्हणू लागते, हो पण हे साबणाचं पाणी इथे कसं आलं? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं आईने ना आत्ताच फडची साफ केली होती, म्हणजे कसं आहे ना, तुला खूप कामं असतात ना म्हणून तुला मदत केली. तेव्हा मीरा म्हणू लागते, म्हणजे सगळी फरची साफ झाली आणि वाळली पण, पण इथे पाणी कसं राहिलं? हे सगळं पाणी इथे राहिलं कसं? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं आईचं वय झालंय, आता तिला नाही सुधरत ग एवढी कामं, राहिली असतील चुकून, नको तू लोड घेऊ. त्यावर मीरा म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, आणि आता अजिबात फरचीवरती चालण्याचा प्रयत्न करू नका. त्याच वेळेस आता पडद्याआड लपलेले पंकज आणि निरूपा जाताने मीराला जाणवू लागतात. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, सासूबाई तुम्ही हे सगळं करून ना यांच्या जीवाशी खेळतायत. आता सध्या यांच्याबरोबर बोलून काहीच उपयोग नाही आहे, कारण मी काय बोलते हे यांना कळणार नाही. पण सासूबाई ओळखलं, तुमचा हा सगळा डाव होता हे मी ओळखलं, पण मी माझ्या नवऱ्याला काय बी होऊ देणार नाही. असे म्हणत आता मीरा तडक रागाच्या भरात इकडे हॉलमध्ये येते. पंकज आणि निरूपा तिथेच खुर्चीवरती बसलेले असतात आणि हसत असतात. त्याच वेळेस आता मीरा जोरदार दिशी टेबलवरती हात मारते. मुद्दाम करताय ना हे सगळं? आता पंकज आणि निरूपा हसतच म्हणू लागतात, हो मुद्दामच केलं, सत्याला पाडायचं होतं म्हणून साबणाचं पाणी आम्ही तिकडे ठेवलं. बोल काय करते? सत्याला जाऊन सांगते? जाऊन सांग, तुझं ऐकतो की बघ. त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही यांच्याशी जीव घेणा खेळ खेळताय हे लक्षात ठेवा. आत्ता कुठे हे चालायला लागले, मनाने खंबीर झाले, पुन्हा त्यांचं खच्चीकरण करू नका. हे बघा सासूबाई थांबवा हे सगळं. त्यावर निरूपा म्हणू लागते, चल जा, तुला जे करायचं ना ते कर, पण या सत्याला खाली पाडल्याशिवाय ही निरूपा थांबणार नाही. या सत्याला निरूपा जागेवरती बसवणार. त्यावर मीरा म्हणू लागते, ओ सासूबाई त्यांची ही बायको धूमकेतू त्यांच्यासोबत असताना ती असं काय बी होऊ देणार नाही. तुमचे हे असले प्लॅन ना सक्सेसफुल होणार नाही, लक्षात ठेवा. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, चल जा ना, डोक्यात जाऊ नको, जा ती पंकजची रूम साफ करून घे, खूपच कचरा झालाय पंकजच्या रूममध्ये, जाऊन साफ कर. त्यावर पंकज लागते, मीरा चल जा ना, तुझी तीच लायकी, माझी रूम साफ कर. त्यावर लगेच आता भडकलेली मीरा म्हणू लागते, पंकज तुझी लायकी काय आहे ना हे मला चांगलंच माहिती, तुझी रूम आहे ना, मग तू स्वतः साफ कर, मी मोकळी नाही आहे. आणि सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती यांच्या वाटेत अडथळे आणा, पण त्यांची ही बायको नेहमी त्यांच्या साथीला असणार आहे, आणि तुमच्या मनात जे काही आहे ना ते होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. असे म्हणत मीरा तिकडनं निघून जाते. आता मीरा रवी रियाच्या रूममध्ये आलेली असते. झालेला सगळा प्रकार आता मीराने त्या दोघांना सांगितलेला असतो. तेव्हा रवी लागतो, असे कसे वागू शकतात हे दोघे? त्यांना काहीच वाटत नाही हे सगळं करताना. पण मीरा वहिनी तू शांत हो, तू चिडचिड करू नको बरं, आता तुला खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, काय करू रवी भाऊजी, हे दोघे पण ना माझ्या नुसतं डोक्यात जात आहेत. तिकडे सासूबाई काही ना काही कांड करतायत आणि हे तर ऐकायला तयारच नाही. यांना स्वतः जाऊन दाखवलं तरी पण यांचा विश्वासच बसत नाही. कसं यांच्या डोक्यातली ही पट्टी बाहेर काढायची ना तेच कळत नाही भाऊजी. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी यावरती एकच पर्याय, आपल्याला जर सत्यादादाला हे सासूबाईंचं खरं रूप दाखवायचं असेल ना, तर त्यासाठी सत्यदादाची खरी आई आणावी लागेल, तिचा शोध घ्यावा लागेल. त्यावर मीरा म्हणू लागते, रिया अगं तुझं ठीक आहे, पण कसा शोध घेणार? आनंद काकांनाही त्याबद्दल काही माहिती नाही आणि कुणालाच काही माहिती नाही, मग कोण सांगणार या बाईबद्दल? त्यावर लगेच रवी तो फोटो हातात घेतो आणि बघू लागतो. मीरा वहिनी मी पण नाही ओळखत या बाईला, नाही म्हणजे कधी बघितलं नाही. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, बिंडोकेस का रे तू? अरे तू काय मॉम आणि डॅडच्या लग्नात असणार आहे का? कसा ओळखशील तू? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आई बाबांच्या लग्नात ते दोघे तर नक्कीच होते ना, मग त्या दोघांपैकी कुणाला तरी ही बाई कोण आहे हे माहिती असणार आहे. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, हो पण बाबा आपल्याला सांगणार आहे का? नाही सांगणार, पण मॉम नक्की सांगू शकतात ही बाई कोण येते. त्यांना जर बरोबर बोलण्यात घेतलं ना तर त्या सांगून टाकतील. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो सासूबाई नक्कीच सांगतील, पण हे काम तुम्हा दोघांना करावं लागेल, कारण मी आत्ताच त्यांच्याशी भांडून आले,
मी जर आले तर त्या सांगणार नाही, त्यामुळे हे काम तुम्हा दोघांना करावं लागेल. तेव्हा रवी म्हणला तू मीराबाईंनी काळजी करू नको, आम्ही बरोबर मॉमला घोळात घेतो आणि हा फोटो कुणाचा आहे, ही बाई कोण आहे, हे सगळं काही तिच्याकडनं विचारतो. असे म्हणत रवी रिया आता निरूपाच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा लगेच आता रिया मात्र निरूपाचं कौतुक करू लागते. मॉम, अगदी तुम्ही अशा ओल्ड हिरोईनी असतात ना तशा दिसतात, वा काय मस्त. तेव्हा रवी लागतो खरंच आई, अजूनही तू पहिल्यासारखी दिसते हा. तेव्हा लगेच आता निरूपा लाजू लागते. त्यावर रिया म्हणू लागते, रवी तुला सांगू, आपल्या बाबांचं आणि मॉमचं असं ना एक नंबर भारी कपल आहे, एकदम मॅरिड छान असं कपल, हो की नाही. दोघांची कधी भांडणं होत नाही, तंटे होत नाही. आणि आपल्या मॉम लग्नात काही भारी दिसत होत्या. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तू माझ्या लग्नात होती का, तुला काय माहिती. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मॉम माझ्याकडे एक सरप्राईज आहे, मी दाखवते. दाखव रवी. आता रिया लगेच तो लग्नातला फोटो दाखवते. मॉम बघा तुम्ही काय मस्त दिसत होता, एक नंबर हिरोईनीसारख्या ना. त्यावर निरूपा म्हणू लागते, खरंच एकदम भारी. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, आई अगं तू आणि बाबा आहेस, पण ही बाकीची कोण पाहुणी मंडळी, आम्ही ओळखत नाही गं, ही बाई कोण आहे. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, ही बाई, अरे ही तर त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात. कुठली बाई. आता मात्र रिया पटकन फोटो लपवते. बाबा अहो कुठे काय, आम्ही तर टाईमपास करतोय, मॉमला करमत नव्हतं ना, म्हणून आम्ही त्यांची मस्त मजा घेतोय आणि त्यांना टिप्स देतोय, आणि त्याही आम्हाला सुखी संसाराची टिप देत आहे बरं का. तेव्हा रवी म्हणू लागतो, हो बाबा सुखी संसार कसा करायचा हे आम्हाला मॉम शिकवते. त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपाकडनं सुखी संसाराच्या टिप घेताय तुम्ही, झालं मग तुमच्या संसाराची वाट लागली समजा. त्यावर निरूपा लागते, ओ गप्प बसा, मी होते म्हणून आपला संसार टिकला. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, खरंच ग बाई तू म्हणते तेच खरंय. तेव्हा लगेच आता रिया लागते, बघ रवी बाबा हा शब्द वापरतात आणि इथेच भांडणं थांबतात, पुढे भांडणं जातच नाही, म्हणजे दोघांचा अगदी सुखी संसार चालतो, हो की नाही. तू ही टिप्स लक्षात ठेवा. बरं मॉम आम्ही आलोच आ. असे म्हणत दोघेही तिकडनं गायब होतात. आता मात्र थोडक्यात ती बाई कोण आहे हे कळण्याचं राहिलेलं असतं. तर इकडे पंकज आपल्या रूममध्ये असतो. त्याला त्या ड्रायव्हरचा फोन आलेला असतो, मला माझे पैसे हवेत बरं का. तेव्हा पंकज लागतं, देणार आहे ना तुझे पैसे, दम नाही काढता येत का थोडासा, जरा कंट्रोल ठेव ना. त्याच वेळेस आता मीरा बाहेर असते हॉलमध्ये. तिला आता पंकजचं बोलणं ऐकू येऊ लागतं. ती हळूच पंकजच्या रूमजवळ जाते आणि पंकजचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा पंकज म्हणत असते, चल जा, देणार नाही तुझे पैसे. अरे जे काम करायचं सांगितलं होतं ते अर्धवट केलं, त्या सत्याला कायमचं संपवायचं होतं, पण तो झाला ना ठणठणीत पुन्हा बरा, लागलाय चालाय फिरायला तुझ्यामुळे, तुला चांगलं काम करता येत नाही. त्यावर लगेच आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो, साहेब त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला, माझं काम मी केलं आहे, मला माझे पैसे हवेत नाहीतर. तेव्हा पंकज लागतो, चल जा, तुला जे करायचं ना ते करून घे. आता मीराला तरी हे ऐकून धक्काच बसतो. तेव्हा लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, ठीक आहे तू घराबाहेर पड, रस्त्यावर ये, नाही तुला उडवलं आणि कायमचा तुझा काम तमाम केला ना तर नावाचा नाही मी. त्यावर पंकज घाबरतो, रे असं काही करू नको, मी चेष्टा करत होतो, लवकरात लवकर मी तुझे समधे पैसे देतो. त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते, अच्छा म्हणजे मग काल जो माणूस घरी आला होता तो ड्रायव्हर होता आणि हे सगळं सासूबाई आणि पंकजने मिळून केलं आहे. नाही, मला आता या सगळ्याचा छडा लावावाच लागेल असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर इकडे सत्याचे मित्र त्याला भेटण्यासाठी आलेले असतात. सत्यदादा तू कसं आहे सगळी काही विचारपूस करत असतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, भावांनो माझं एक काम करा. तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात, काय झालं सत्यदादा. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, अरे माझा ॲक्सिडेंट झाला नाही, कोणीतरी मुद्दामून हे सगळं करून आणलं आहे असं मला वाटतंय, प्लीज त्याचा शोध घ्याल. नाही म्हणजे तो माणूस कोण होता ड्रायव्हर ते मला माहिती नाही, पण त्याची गाडी मी चांगली ओळखतो आणि त्याच्या गाडीवरती सलाम गाडी जिंदाबाद असं पोस्टरही लागलेलं आहे मोठं. तुम्ही त्या गाडीचा शोध घ्या, मी सांगतो तुम्हाला तशी गाडी शोधायची आणि नक्की या सगळ्याचा शोध घ्याल ना. त्यावर त्याचे मित्र म्हणू लागतात, सत्यदादा तू 2 दिवसाची मुदत दे, टेन्शन वगैरे काही घेऊ नको, आम्ही लवकरात लवकर या गाडीचा शोध घेतो आणि सगळं तुझ्या समोर आणतो. असे म्हणत ते मित्र आता बाहेर निघालेले असतात. जो कोणी असेल ना सत्यदादाला उडवणारा त्याला सोडायचं नाही असे म्हणत आता ते लगेच इकडे सोसायटीकडे निघालेले असतानाच मीरा येते. भाऊजी झालं का, यांच्याबरोबर बोलणं झालं.
त्यावर लगेच आता त्याचे मित्र म्हणू लागतात, हो वहिनी, सत्यदादाला डाऊट आहे की त्याचा ॲक्सिडेंट कोणीतरी मुद्दामून घडवून आणलाय. त्यावर मीरा म्हणू लागते, हो हेच खरं आहे. आणि हे बघा, हाच तो ड्रायव्हर आहे ज्याने यांना उडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याचा शोध घ्या, म्हणजे लवकरात लवकर सत्य आपल्या समोर येईल. आता लगेच सत्याचे मित्र त्या ड्रायव्हरचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतात आणि त्याच्या शोधात निघालेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता जर सत्याला जीवे मारायचं असेल तर आधी मीराचा काटा काढावा लागेल. म्हणून आता निरूपाने एक विषाची बाटली आणलेली असते. आता सगळं काम आवरले, मीरा आता चहा घेत असते. त्यामुळे निरूपाने आता स्वतः मीरासाठी चहा बनवलेला असतो आणि त्या चहामध्ये ते विष मिसळवलेलं असतं. तेवढ्यात पंकज येतो, मम्मा काय करते? त्यावर निरूपा म्हणू लागते, हे काटा काढायचा आहे ना, मग लक्षात ठेव कोणी येतंय की काय. तेवढ्यात आता लगेच रिया किचनकडे निघालेली असते. आता खिडकीतनं डोकावून निरूपा त्या चहामध्ये जे विष टाकत असते ना, ते रियाने बघितलेलं असतं. तो चहा घेऊन निरूपा सत्याच्या रूममध्ये येते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आई आणलास चहा, दे मला. त्यावर निरूपा म्हणू लागते, तुझ्यासाठी नाही आहे, मीरा खूप थकली ना रे, एवढी कामं आटपली, धर मीरा बाळा, तुला बरं वाटेल चहा पिऊन टाक. आता मीरा लगेच तो चहाचा कप आपल्या तोंडाला लावते. आता मीरा तो चहा पिणार का रिया तिला सावध करणार? मीरा या सगळ्या संकटातनं कशी बाहेर पडणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.